मित्र हो, कावळेसाद पॉइंट कव्हर करून आता आम्ही आलो आहे हिरण्यकेशी मंदिराजवळ. कावळेसाद पॉइंट पासून हिरण्यकेशी मंदिर हे साधारण 10 किलोमीटर असावं, पण येतेवेळीचा जो रस्ता आहे तर तो खूप खराब आहे आणि ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तर त्या रस्त्याने गाडी घेऊन येतेवेळी जरा काळजीपूर्वक, कारण छोटा रस्ता आहे, 2 गाड्या एका वेळी पास होत नाहीत. तर आता आपण मंदिरात जाऊया. या रस्त्याने पुढे जाणार आहोत हिरण्यकेशी मंदिराकडे. ह्या ब्रिज वरून आता आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. मंदिरापर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे तर तो व्यवस्थित आहे, म्हणजे आपल्याला जास्त कुठे म्हणजे असं विचारपूस वगैरे करावी लागत नाही आणि प्रॉपर त्या लोकांनी सिमेंटचे ब्लॉक वगैरे टाकून मंदिरापर्यंतचा जो रस्ता आहे तो व्यवस्थित बनवलेला आहे. ह्याच वाटेने सरळ थोडं पुढे चालत आल्याच्या नंतर हे असं एक छोटंसं घर दिसतं, तिथे दुकान वगैरे आणि चप्पल वगैरे आपल्याला तिथे काढून पुढे मंदिराच्या दिशेने जायचं आहे. आणि त्या समोर जे तुम्ही बघताय ते आहे हिरण्यकेशी मंदिर. दम लागला चालून चालून. इथे पायातल्या चपला आता आम्ही काढून ठेवल्यात आणि इथून आता आपण पुढे जाणार आहोत. मित्रांनो हे बघा, हा जुना बॅसल्ट प्रकारामधला दगड आहे आणि ह्या दगडापासून केलेलं हे बांधकाम, हे जुनं बांधकाम. आणि इथेच एक समोर काकांचं दुकान आहे आणि या ठिकाणी आपल्याला जे काही बिस्किट्स वगैरे खाण्याचे वस्तू आहेत, स्नॅक्स वगैरे, तर ते आपल्या इथे अवेलेबल आहेत. मेन गेट वरती आपल्याला या मंदिरामध्ये प्रवेश करायच्या आधी जे काही नियम आहेत आणि अटी आहेत तर त्यांच्या इथे आपल्याला या बॅनर वरती त्यांनी सविस्तर लिहून दिलेले आहेत, तर त्या वाचायच्या आहेत आणि त्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत. मंदिराच्या मेन गेट मधून आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला समोर हा असा मंदिराचा एकंदरीत परिसर दिसतो. आणि समोर जे तुम्ही बघताय तर ते आहे हिरण्यकेशी मंदिर. मित्रांनो, मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर बघितला तो पूर्ण निसर्गरम्य असा आणि हिरवळीने दाटलेला असा. इथे त्यांनी बॅनर लावलेला आहे महाराष्ट्र वन विभागातर्फे आणि त्याच्यावरती हिरण्यकेशी जो मासा आहे, देव मासा, त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी या बोर्डावरती दिलेली आहे. तर ह्या गुफेमध्ये हिरण्यकेशी जी नदी आहे त्या नदीचा उगम झाला आणि या नदीमध्ये जे मासे आहेत तर त्या माशांना हिरण्यकेशी देवमासे म्हणून ओळखले जातात. गुफेमध्ये अंधार आहे, मी आता मारलाय टॉर्च, बघू आता तुम्हाला किती दिसतंय ते. आणि हे या नदीचं उगम स्थान आहे. जे गुफेमधून जे पाणी येतं ते पाणी हे असं इकडे येऊन पुढे हे जे कुंड आहेत या कुंडामध्ये ते पाणी जमा होतं. तर आता मंदिरामध्ये जाऊया. हे समोर तुळशी वृंदावन आहे आणि इथून पाणी जे आहे त्या कुंडामध्ये. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. नदीचा उगम होतो त्याच ठिकाणी या मंदिराचं जे बांधकाम आहे ते करण्यात आलेलं आहे. मंदिरामध्ये आतमध्ये एंट्री करण्यासाठीचा हा दरवाजा आहे, तो दरवाजा आता बंद आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये ही शंकर महादेवांची पिंडी आहे, त्याच्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला देवीची मूर्ती आणि पिंडी समोर नंदी, गोमाता आणि वासराचा जो स्टॅच्यू आहे तर तो इथे ठेवण्यात आलेला आहे. आणि इथूनच समोर श्री दत्तात्रेयांचं मंदिर आहे. तर इथलं जे टेम्परेचर आहे खरंच म्हणजे दुपारचा आता 1:30 वाजलाय पण इथे अक्षरशः थंडी वाजते. अतिशय निसर्गाने नटलेलं असं हे हिरण्यकेशी देवस्थान. मित्रांनो, हिरण्यकेशी मंदिरामध्ये आता जाऊन मी देवाचं दर्शन घेतलं आणि खरंच इथे खूप पॉझिटिव्ह अशी फिलिंग येते. आणि दुपारचा 1:30 वाजलाय आता पण इथल्या परिसरामध्ये अक्षरशः थंडी वाजते. म्हणजे इथलं जे टेम्परेचर आहे तर ते आता 19-20 एवढं दाखवत आहे. म्हणजे विचार करा कसलं भारी असेल. आणि इथे एवढं शांत आणि थंड वाटतंय ना, खरंच मनाला खूप भारी वाटलं. ए काय दमलं का रे? दमलं खरंच. मित्रांनो, निसर्गाने कोकणाला दोन्ही हाताने भरभरून सर्व काही दिलेलं आहे. आपलं एक कर्तव्य बनतं की ह्या ठिकाणीचं जे पावित्र्य आहे,
जी स्वतः आपण राखलं पाहिजे. आणि इथे जेव्हा आपण फिरायला येतो, पर्यटन करत असतो, तर त्यावेळी इथे ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करणं तुमचं, माझं, आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. मित्रांनो, अद्विकने आजचा संपूर्ण प्रवास खूप एन्जॉय केला. अद्विक, मजा आली? मजा केली तू? हिरण्यकेशी मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आणि इथून आता आम्ही जाणार आहोत पुढे गडावरती. आता इथून गडापर्यंत जायचा जो रस्ता आहे तो आता किती लांब आहे त्या आयडिया नाही. तर आता आपण तो तर विचारतच पुढे जावं लागणार आहे. मेन रोड पासून मंदिरापर्यंत म्हणजे जिथे आपण आता गाडी पार्क केली तिथपर्यंतचा रस्ता अतिशय खराब आहे, परंतु तिथून मंदिराजवळचा जो रस्ता आहे तर ती जी पायवाट आहे ती खूप चांगल्या पद्धतीने त्याने बनवलेली आहे. मंदिरातून निघावसं वाटत नव्हतं, कारण मंदिराचं जे परिसर आहे तो अतिशय थंड आणि मंदिरच पाण्यामध्ये आहे. मंदिराच्या सभोवताली सर्व पाणीच आहे, त्याच्यामुळे एक नैसर्गिक थंडावा या मंदिराच्या आजूबाजूला आहे. हिरण्यकेशी मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण आलो आहे महादेवगडाच्या पायथ्याजवळ. तर मित्रांनो, आज तुमची मी ओळख करून देतोय सुजय बरोबर. तुम्ही जर आपला खेकड्यांचा जो व्हिडिओ आहे तो जर बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपण सुजय बरोबर खेकडे पकडायला गेलेलो आणि आज आपण सुजय बरोबर तिकडे आंबोली फिरायला आलोय. तर सुजयची जी स्वतःची गाडी आहे तर ती प्रायव्हेट व्हेकल आहे आणि तो भाडी वगैरे कोकणामध्ये मारतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला इकडे कोकणात आल्याच्या नंतर जर इकडचे स्पॉट वगैरे फिरायचे असतील तर तुम्ही सुजयला कॉल करा. मी त्याचा जो नंबर आहे तो स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेईन. आणि दुसरी गोष्ट अशी की सुजयला कॉल करण्यामागचं तुमचा अजून एक बेनिफिट असा की इथला तो लोकल असल्यामुळे तुम्हाला जे इकडचे पर्यटन स्थळ आहेत तर ती कुठे शोधण्याची वगैरे गरज नाही. तो तुम्हाला जे स्थळ आहेत तर त्या ठिकाणी तो तुम्हाला प्रॉपर तिथे घेऊन जाईल, तिथली माहिती वगैरे दे. आता आम्ही जेव्हा इथे आलो तर इथे जास्त असे पर्यटक कोण नाहीये. समोर 2 बाईक दिसत आहेत, एवढीच माणसं आहे इथे. आणि आपली जी गाडी आहे तर ती आता आपण गाडी इथे व्यवस्थित पार्क करणार आणि नंतर मग आपण पुढे जाणार. तर समोर दरी आहे आणि माझ्या पाठीमागे म्हणजे हा जो एरिया आहे तर इकडे सुद्धा ही दरी आहे दोन्ही बाजूला. आणि हा मधी एक जसा कडा असतो त्या प्रकारचा हा भाग आहे. आता इथे आपली गाडी फायनली पार्क झालेली आहे. तर आता इथून आपण व्यवस्थित गाडी वगैरे लॉक करून, कारण इथे मनुष्य वस्ती म्हणजे तशी आढळून येत नाहीये, त्याच्यामुळे आपल्या गाडीला काही जाऊ नये. गाडीमध्ये सामान वगैरे आहे, ती गाडी आता आपण व्यवस्थित लॉक करणार आहे, मग आपण पुढे निघणार. नाही, हा जो रस्ता आता खाली गेलाय तर ह्या रस्त्याने आता आपण महादेवगडाच्या दिशेने मार्गस्थ होणार. हे मिरर व्यवस्थित बंद करून घे रे, लॉक बिक लाव. गडावरती आपण पायथ्यापासून वरती ट्रेक करत जातो, पण इथे सिच्युएशन मला थोडी वेगळी वाटते, कारण जिथे आता आम्ही गाडी पार्क केली तिथून या अशा पायऱ्या आहेत आणि पायऱ्या उतरून आता आम्ही खाली चाललोय. आता पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला कळेल की नक्की हा प्रकार काय आहे तो. हे बघा, इथे समोर हे रेलिंग दिसते पायऱ्यांच्या इथे, आणि ज्या पायऱ्यांनी आता आपण चाललोय ह्या पायऱ्या अशा समोर खाली चालल्यात. आता पहिलं तिकडे जाऊन बघूया की त्या साईडला काय आहे. बघा, कडा बघा
आणि इथे ह्या सेफ्टीसाठी त्यांनी ही रेलिंग लावलेली आहे सिमेंटची. जसं आपण कावळेसाद पॉइंट होता तिथे धुका आहे त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही, पण खतरनाक दरी आणि सह्याद्री अफाट अफाट शब्दात नाही सांगू शकत आहे. बघा तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये किती दिसतंय ते मला माहिती नाही, आणि जेवढं ते खोल आहे ना तेवढाच वारा देखील आहे. आणि इथून बघा खाली इथे हा पॉइंट आहे. आता ह्या पायऱ्या उतरत आता आपण पुढे पुढे जाणार आहोत. मी तुम्हाला मगाशी बोललो तसे जिथून आता आपण चाललोय हा कडा आहे, आणि दोन्ही बाजूला म्हणजे इकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा खोल दरी आहे. इथे एक व्यवस्था चांगली आहे की गडापर्यंत जाण्यासाठी जी वाट आहे तर ती व्यवस्थित आहे. पायऱ्या भले तुटलेल्या आहेत पण ठीक आहे, कुठे अडचणीचा असा रस्ता नाही. आणि तुम्हाला मगाशी मी बोललो तसं गडावरती आपल्याला जाताना उतरून जावं लागतंय. इथे समोर बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, आणि त्याने ठिकठिकाणी आहेत ना ह्या अशा रेलिंग लावलेल्या आहेत. त्याचं कारण तुम्हाला मी मगाशी सांगितलं की आपण कड्यावरून चालतोय आणि ह्याच्या दोन्ही बाजूला आहे ना डीप आहे. हे दाखवतो तुम्हाला. हे बघा मगाशी आपण ना तिथे समोर होतो आणि आता आपण हा पूर्ण एरिया असा खाली उतरून आता आपण ह्या पायऱ्याने आता इथे आलो. बघा दुकान असतं ना खरंच भारी वाटलं असं बघायला. इथे ही अशी शेड बनवलेली आहे आणि बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, म्हणजे पर्यटक वगैरे इथे येणार ते रिलॅक्स म्हणून आपल्या इथे आराम करण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी वगैरे, तर त्यासाठी हा पॉइंट आहे. बघा तो जो पॉइंट आहे कदाचित तो सेल्फी पॉइंट असावा. तिथून आता आपण असे उतरून आता ह्या वाटेने आपण हे खाली आलो. इथून पण ही पूर्ण अशी रेलिंग आहे सिमेंटची. हे बघा, आणि ही रेलिंग जाऊन तिकडे वरती त्या कॉर्नरला तिथे एंड होते. इथून पुढे कुठेही जाण्यासाठी रस्ता नाहीये. इथे एक चौतरा गोल बांधण्यात आलाय, म्हणजे बसण्यासाठी वगैरे अशी जागा आहे. आणि ह्या अशा पायऱ्या आहेत, पण त्या आता पूर्ण रान वगैरे असल्यामुळे या पायऱ्या आपल्याला दिसत नाहीत. मग जवळून दाखवतो एकदम. हे बघा ह्या स्टेप्स आहेत, या स्टेपने खाली वर ये जा करण्यासाठी या बांधण्यात आलेल्या आहेत. हा रेलिंगच्या समोरून तुम्हाला दाखवतो मी. हाईट बघा, अख्खा सह्याद्री आणि कोकण पट्टा दिसतोय. सर्वीकडे झाडं झाडं, छोटे छोटे गाव. उंची बघा, म्हणजे आपण जमिनीपासून किती हाईट वर आहे त्याचा अंदाज घ्या. हजारो फूट खोल असा हा कडा आहे, आणि ह्या कड्यावरती हा असलेला महादेवगड. हे समोर जे दिसत आहेत ना हे छोटे छोटे गाव आहेत. पण कावळेसाद वगैरे जो पॉइंट आपण कव्हर केला तो देखील तिकडेच येतो. मित्रांनो, महादेवगडावरती असं पाण्यासारखं असं काही नाहीये. इथे फक्त एक सेल्फी पॉइंट आहे, तिथे येऊन तुम्ही सेल्फीज वगैरे काढू शकता. पण हा गड धोकादायक आहे, पण त्या लोकांनी सेफ्टीची काळजी देखील घेतलेली आहे. पण इथे आल्याच्या नंतर कोणताही अतिपणा करू नये, म्हणजे साईडला कुठेतरी जाऊन कड्यावरून वाकून वगैरे बघणं किंवा फोटोच्या नादामध्ये कुठचा तरी धोका पत्करणं, तर असला प्रकार इथे करू नये. मी मगाशी तुम्हाला बोललो की गडावरती आपण ट्रेक करत वरती जातो, पण इथे आपण त्याच्या उलट करतोय. आपण पायऱ्यांनी खाली येतोय. इथे कोणत्याही प्रकारची पौराणिक वास्तू वगैरे जे तर ती नाही आहे. इथे फक्त कडा आहे आणि त्या कड्याला रेलिंग लावून त्यांनी सेफ्टी केलेली आहे. कदाचित इतिहासामध्ये या गडाचा उपयोग हा कोकणावरती नजर ठेवण्यासाठी केला जात असावा. आणि इथे आल्याच्या नंतर सेफ्टी ही खूप महत्वाची. मी तुम्हाला अशासाठी सांगतोय की इथून ह्या रेलिंगच्या बाहेर 2 फुटावरती जो डीप आहे ना
तो हजारो फुटाचा आहे आणि इथून जर एखाद्याचा जर पाय घसरला किंवा तो जर खाली पडला तर हाडही मिळणार नाही. जुनी आहे रेलिंग, सिमेंटची आहे, ती किती मजबूत आहे हे मी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तुमची काळजी तुम्ही स्वतः घ्या आणि आपला आलेल्या मार्गाने तुम्ही परत तुमच्या घरी जा. कारण अशा ठिकाणी आहे ना, जर काही अपघात झाला तर मदतीसाठी देखील कोणी नाहीये. कारण ज्यावेळी आम्ही हिरण्यकेशीवरनं आतमध्ये आलो त्यावेळी इथे येईपर्यंत पूर्ण रस्त्याला एकही गाडी नव्हती किंवा एकही माणूस आम्हाला दिसला नाही. सो मित्रांनो, इथे आल्याच्या नंतर तुम्ही बघायच्या गोष्टी जर तुम्हाला सांगितलं तर कडे बघू शकता. इथे येण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या आहेत, सेल्फी पॉइंट आहे, तर तो तुम्ही एन्जॉय करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला आंबोलीचा प्रवास आहे तर तो मी आता इथे थांबवतोय. कोकणातील नवीन नवीन पर्यटन स्थळ मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटू पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण प्रवासामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.